मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 तारीख दावोसमध्ये असणार। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार। अनेक जागतिक नेत्यांच्या भेटी घेणार। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला महत्त्वपूर्ण आढावा। प्रयागराजमधील योजनांचा अभ्यास करून नाशिक कुंभमेळ्याची तयारी केली जाणार असल्याची शिंदेंची माहिती। जळगावचे मनसे शहराध्यक्ष विनोद शिंदेंनी खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला कानशिलात लगावली। व्यवस्थापकाकडून डिलिव्हरी करणाऱ्या तरुणांचा पगार करताना टाळाटाळ केली जात असल्याच्या कारणावरून दिला सज्जड दम। बीडच्या अंबाजोगाईत गोळीबार। जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरात हवेमध्ये गोळीबार झाल्याचा संशय। गोळीबार करणारा सीसीटीव्हीमध्ये कैद। सोलापूरच्या बार्शीतनं 5 महिला आणि एका बांगलादेशीसह 9 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। बांगलादेशीनं बार्शीत राहण्यासाठी मदत करणारे तिघही अटकेत। कोल्ड प्लेमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नियोजन। 18, 19 आणि 21 जानेवारीला दुपारी 2 ते रात्री 12 पर्यंत अवजड वाहनांना नवी मुंबईत बंदी। नेरूळ, जुईनगर, सानपाडा, सीबीडी, खारघर भागात मैदानांवर पार्किंग व्यवस्था। पंढरपुरात पुरोगामी संघटनांकडून 10वा विठ्ठल रुक्मिणी मुक्ती दिन लाडू वाटून साजरा। 14 जानेवारी 2014ला विठ्ठल रुक्मिणी मंदिर बडवे उत्पात यांच्या ताब्यातून सरकारच्या ताब्यात आले। महाकुंभ मेळ्यामुळे विमान कंपन्या मालामाल। प्रयागराजला जाणाऱ्या विमान तिकिटांचं बुकिंग मोठ्या प्रमाणात वाढलं। त्यामुळे दिल्ली प्रयागराज विमानांच्या तिकिटाच्या किमतीतही 21% वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।